वेलकम टू व्लॉग नंबर 5। नमस्कार। लास्ट वीक मध्ये आम्ही सगळे गावाला गेलो होतो, म्हणजे बांदलवाडीला, जे की कात्रज पासून अगदी 50 ते 60 किलोमीटरवरतीच आहे हे पप्पांचं गाव, बांदलवाडी। आणि गावाचं सांगायला गेलं तर समोरच पुरंदर किल्ला, अवतीभवती सगळा डोंगर, आणि डोंगराच्या असं खड्ड्यात बसलेलं हे 12 वाड्यांपैकी एक वाडी म्हणजे बांदलवाडी। अशा अजून 11 वाड्या आहेत। गावाची लास्ट वीक मध्ये यात्रा सुद्धा होती, दत्त जयंती, आणि दत्त जयंतीच्या नंतरचा दिवस काला वगैरे, तो 2 दिवस यात्रा। यात्रानिमित्त गावात कुस्त्या सुद्धा भरवला होता। चालू कुस्तीला अशोक नरसिंग पेटकर 100 रुपये। चालू कुस्तीला अशोक नरसिंग पेटकर यांच्याकडून 100 रुपये। सावंत साहेब डोंबळी, अरे आकडा मोकळा करा जरा, आतमध्ये कशाला जाताय तुम्ही? पहिलवानांना जागा करून द्या ना, माग सरका जरा, आवाजीने बजी माग सरकवून माग वाढवा, नाचू दे पोरांना। पांढरी रेषा असलेली आहे, तुम्ही त्याच्या बाहेर थांबा। आवाजीने बजी वाजवायची गाड्याची काय बोले। आणि ऑर्केस्ट्रा सुद्धा। तिसऱ्या दिवशी ऍक्च्युली आम्ही गावातच एक धरण आहे आणि धरणाच्या बॅकवॉटर्सला गोदडा धुवायला गेलो होतो, आणि पाणी वगैरे म्हटल्यावरती ऑफकोर्स खूप मस्ती केली।
हो काही मोठे आहे मिसरी लावलेली आहे सुटली मी आहे मी मला येऊ दे की भाऊ पाणी जातो तोंडात खाली गाणाऱ्या माणसाच्या तोंडात सगळं पाणी दोघांना नाही उचलायची जड अरे खाली घ्यायचं आहे पडले बुचकळ झाला बुचकळ डायलॉग कर गया डायलॉग पडलं तू ढकललास का तुला काय केलं नाही पडले पड गेला होता आता पडले काही बनिया कसं पळत आहे ती काय म्हणत होता डायलॉग अरे सगळी वाळत मला का भिजवताय आता काय म्हणलं होतं खाली नाही आता लय पळावलं त्याला
ए काळ्या पॅन्ट दे मला बॅग दे ए अरे मी काय बोलू तुमच्या सारा आंबोल्याच्या घरासमोर फिरून जायला लागलं सावी आली की मग तीच तर कॅमेरामॅन फोकस कर काय पाव लागतात. हा 4 दिवस धरलंय शकतो. 52 हा 60 मिनिमम 4 खाते. 80 पाव नाही होते. साठ पाव 10 पाव कुठं जातात माहितीये का? ते घरी जर करणार असेल ना आपण हा गरम 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 ब्रेड लावून ब्रेड लावून नाही तर मग त्याला गॅसची टाकी ती नाही लागत तिथं एवढं लोक 60 बास होते. कुठे का बात करायचं का जोडीला ए बाळा ऐक ना बात करायचं का मसाले भात आता काय होईल माहिती का तुम्ही येईपर्यंत आमची कणकीची भाजी आणि मसाले भात होईल 60 करू का मग ह्या ब्लॉगमध्ये एवढंच, कारण की ऑफकोर्स जास्त काही शूट करता नाही आलं. पण आता जसं हिवाळा चालू आहे आणि गावाला भात शेती असते आणि ह्या टायमिंगला भात काढून वगैरे भरडायला जातो, त्यामुळे शेतात काहीच नाही आणि सगळीकडे सुकलेलं ऊन असल्यामुळे. पण गावाकडे खरी मजा म्हणजे पावसाळ्यात, कारण की सगळीकडे पाऊस हिरवगार होतं आणि त्या सीझनमध्ये भात लावणीसुद्धा असते. गुडघ्यापर्यंत पाणी असतं आणि त्या पाण्यात चिखलामध्ये भाताचं रोपं लावतात आणि पाणी साठल्यामुळे ऑफकोर्स सांडीवरती खेकडे वगैरे आणि ती चुलीवरती आजीच्या हातची भाकरी, खेकड्याची भाजी, एकदम मस्त सुख असतं ते. त्या सगळ्याचा ब्लॉग नक्कीच आपल्याला बनवायचा आहे पण पावसाळ्यामध्ये. पण तुर्तास एवढाच.